भाई आम्ही तुमच्याकडेच येणार होतो, पण इथून हलणार कसं म्हणून निरोप पाठविला. क्या हुआ? सरपंचाचा भाऊ आहे, त्याच्या घराच्या मागं गाय मेलेली आहे. आता यायच्या बिगर तिला उचलणार कोण सांगा ना. मग यायनं गाडीत टाकून गावाच्या बाहेर घेऊन जायला लागले. तेव्हा गल्लीतल्या त्याच्या पोराला वाटलं की इकायला न्यायला लागले, म्हणून मार मार मारलं. यायचं एक ऐकलं नाही, सांगायचा खूप प्रयत्न केला. आणि आता खरं कळाल्यावर पैसे देऊन इशे दाबायचा म्हणत होते. तुमने लिए? असं कसं घेणार? पैसे घेणार वय आम्ही? काही बोलताय. आणि पैसे नाही म्हणल्यावर धमक्या द्यायला लागली. आणि सरपंचाचा भाऊ पळून गेला. आणि वरून पेपरला खोट्या बातम्या द्यायला लागलेत ते. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं. शाळा सुटल्यावर तुला घ्यायला येतो. हा, नाही नाही, ठीक आहे ना? ते नाही जमणार. शाळा सुटायच्या आधीच या. अरे काय क्रांतिकारी, शहीद व्हायला आमचीच गाडी सापडली का तुम्हाला? जपा स्वतःला, अजून बरेच कामं करायचे तुम्हाला. कसं आहे, रस्ता आपला असला तरी त्याच्याहून चालणारा प्रत्येक माणूस आपला असं नसतं ना. शिवाय हल्ली काय बाबा, लोकांची नजर आहे तुमच्यावर. सेलिब्रिटी कार्यकर्ते ना तुम्ही. त्याच्यामुळे जपा स्वतःला. काय समाजाला जशी तुमची गरज आहे ना, तशी आम्हाला पण तुमची फार गरज आहे. सांभाळून थोडं आहे ना. मग तुमच्या चुकीच्या चालवण्याची शिक्षा लेकराला कशाला, आहे की नाही? लेकरू. अरे वा, काय नाव बाळा तुझं? समता रावबा कांबळे. वा वा, छान नाव आहे. हं? विचार करून नाव ठेवले लेकराचं. समता. काळजी घे स्वतःची पण आणि तुमच्या त्या समतेची पण. चांगलं चांगलं. आम्ही काय म्हणलो त्याचा विचार करा. हे असं सायकलीवर वाढताना होणार नाही. मोटरसायकलीवर फिरशाल लेकराला घेऊन. येऊ का? चला निघूया. मला दरवेळी हा मारामारा नको वाटतायत. मला नाही पटत. म्हणजे त्यांनी नेहमी तसंच वागायचं आणि आपण शांत बसायचं असंच ना? शांत बसायचं कोण म्हणतंय? पण या गायच्या प्रकरणात जिथं आपल्याकडे पुरावा आहे तिथं कशाला मारझोड? वेगळे मार्ग संपलेत का? तुला आत्ताच असे वेगळे मार्ग कसे काय सुचायला लागले? कारण आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू आहे असं मला वाटतंय. आपण संघटित होऊन संघर्ष करतोय. संघर्ष म्हणजे मारामाऱ्या करणं, लोकांसोबत भांडणं, हाच असतो काय? संघर्षाचे अनेक मार्ग आहेत. हा त्यातलाच एक, असं समज. लोकांनी जीव घेतला म्हणून आपणही जीव घ्यावा का? न्याय व्यवस्थेवर थोडा का होईना आपला विश्वास आहे ना. कुठे आहे रे न्याय? कुठे आहे न्याय? न्याय त्यांच्या खिशात घेऊन फिरतात ते. आपली घरं जाळली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तंगात लाकडं कोंबली त्यांनी. त्याने जयंती साधी केली म्हणून त्याला मारून टाकलं. कुठे न्याय? आज न्याय मिळेल, उद्या न्याय मिळेल, वाट बघत बसायचं, झुरत म्हणायचं. पण मला हे कळतंय, पण तरी आता आपण संविधानाच्या चौकटीत राहून लढूया, तरच आपल्याला योग्य दिशा मिळेल. बाबासाहेबांना अपेक्षित समतेसाठीचा बदल घडवता येईल. आणि हे जर उद्दिष्ट आपल्याला जमणार नसेल ना, तर आपण आपले मार्ग बदललेले बरे. राव, मला एक सांग, तुझं आणि सिद्धार्थचं काही खाजगी बोलणं झालंय का मध्ये? काही झालं बोलणं खाजगी?
भाई जरा स्पष्टच नाही नाही बोलणं झालं असेल तर सांग. भाई जरा ऐकून घे. नाही बोलणं झालं भाई ऐक. बोलणं झालं भाई असेल तुझं तर काय ना तू कोणाला बोलूच देत नाही ना. अरे तू कसं आहे सुभानराव, आमच्या अर्ध्या लाकडासारखं आमचं अर्ध राजकारणही मसनात गेलं. पण कुणी आम्हाला डिवचलं ना तर या वयात ही धावत यावं लागतं मला. आता एखादी गोष्ट जर आपण दुर्लक्षित केली आणि उद्या त्यामुळे जर भगदाड पडलं तर धावाधाव होईल. मग त्यावेळेस आपल्या हातात काही राहणार नाही. तरी तुम्ही सेफ आहात, विरोधी पक्षात आहात ना. तुम्हाला केव्हाही बाजू पलटवता येते. पण आम्ही सत्ताधारी, आम्हाला नाही तसं जमत. अहो तलवार आमच्या डोक्यावर. तुम्ही फक्त प्रश्न विचारणार, पण उत्तर आम्हालाच द्यावी लागतात ना. काय कुलकर्णी साहेब, तुमच्याशिवाय आमची व आमच्याशिवाय तुमची खेळी पूर्ण होणार का? खुर्ची वाटून घेता आली पाहिजे फक्त. म्हणून तर म्हणतो हा विद्रोह चांगला ठेचला पाहिजे, नाहीतर यात आपल्या दोघांचंही नुकसान आहे. ठेचायचा प्रॉब्लेम नाही हो, ठेचायलाच तर बसलोय ना. पक्षी नुसता फडफड करतोय ना, त्याला उडू तर द्या. उडला की ठेचलाच म्हणून समजा. निशाणा लावून ठेवलाय. आता तुमच्या निशाण्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे सुभानराव. तुमचा वार कधी चुकणार नाही. बाबूराव, ते त्या पोरांचं मिटून टाका ना. आपलीच पोर आहे ती. नाही जरा आगाव आहेत थोडी, पण चांगली पोर आहे. कामाची आहेत ती पोरं. तुमचेच भाऊ आहेत. करा साटलोट, 1-2 पदं देऊन टाका. तरुणांना खुश केलं ना म्हणजे ते आपल्या शब्द बाहेर जात नाहीत. आता हे तुम्हाला काही सांगणं नवीन आहे का? काळजी करू नका साहेब, होऊन जाईल सगळं. तुमच्या भानगडीत आम्ही डोकं घालण्यापेक्षा तुम्ही तुमचंच डोकं वापरा. तुमच्या हिताचं आहे ते. आणि तुम्हाला तुमचं डोकं जर वापरता येत नसेल ना तर मग आम्ही आमचं वापरतो. काय अहो असं कसं? आता बघा मी कसं डोकं वापरतो. बघूया, निघा तुम्ही आता. लक्ष असू द्या. सध्या तरी तुमच्याकडेच जास्त लक्ष आहे आमचं. आणि राजकारणाकडे जरा स्वतः लक्ष द्या. किती दिवस अशा कुबड्या घेऊन चालणार आहे आमच्या? स्वतःचं डोकं वापरा जरा. चला निघा निघा, जरा आम्हाला खाजगीत बोलायचं आहे. साहेब, राजेश, राजकारणामध्ये आहे ना आमच्यासारख्या नेत्यांचा वापर केला जातो, पण मी हा वापर होऊ देणार नाही. साहेब जास्त मनाला नका लावून घेऊ. वरिष्ठ असेच असतात. नाही राजेश, असंच चालत राहिलं ना तर ना मी समाजाचा असेन नाही वरिष्ठांचा. माझं राजकारण इथेच संपेल. काही झालं तरी माझी जागा मला मजबूत करायची. आमच्याशिवाय आमच्या समाजाचा विचार सुद्धा वरिष्ठांच्या डोक्यात आला नाही पाहिजे. म्हणजे नेमकं तुमच्या डोक्यात काय सुरू आहे आता? माझ्या डोक्यात काय आहे ना ते कळेल तुम्हाला. आधी आलेल्या संधीचं सोनं करा. म्हणजे हे बघा, आपल्याला
समोरच्या संघटनेचा जो प्यादा आहे ना तो आपल्या पटावर आला पाहिजे. ती संघटना आपली झाली पाहिजे. काही करा, ती संघटना आहे ना आपल्या हातात आली पाहिजे. राजेश, काही करा, पण हे झालं पाहिजे. झालंय साहेब. म्हणजे संघटनेचा एक महत्वाचा माणूस आपल्या गळाला लागलाय. शाबास शाबास. म्हणजे तुम्हाला राजकारण कळायला लागलंय तर आता साहेब 24 तास तुमच्या सावलीत असतो आम्ही. चला, सभेची तयारी करा. ही गोष्ट लोकांना कळली पाहिजे. माझी इमेज आणि माझी भीती काय ते त्यांना कळलं पाहिजे.